नमस्कार, आज आपण कुरकुरीत करंजी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: मैदा 2 वाटी, रवा अर्धी वाटी, 3 चमचे तूप मोहनसाठी आणि चवीनुसार मीठ आणि पाणी। आणि सारणसाठी लागणारे साहित्य आपण नंतर बघू। 2 वाटी मैदा घेतला आणि अर्धी वाटी रवा घेतोय आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही। त्याच्यामध्ये मोहन टाकायचं आहे, तूप घेतलं साजूक तूप आणि थोडंसं मीठ चवीपुरतं आणि मिक्स करून घेऊया। सगळीकडे लागलं पाहिजे, हातावर याला चोळून घेऊया आपण। आता असं छानपैकी घेऊन आता आपण याला पाण्याने भिजवून घेऊया। जेवढं लागेल तेवढं थोडं थोडं करून पाणी टाकत राहायचं आणि एकदम घट्ट होईल असा पिठाचा उंडा मळून घ्यायचा आहे आपल्याला। सारणसाठी लागणारं पुढचं साहित्य बघूया आपण। रवा 1 वाटी, खोबरे किसलेले 2 वाटी, तूप 4 चमचे, ड्रायफ्रूट 1 चमचा, विलायची पूड आणि पिठी साखर 1 वाटी। चला तर मग आता आपण सारणाचं सामान भाजून घेऊया। मी इथे तूप घेतलं आहे 4 चम्मच आणि रवा घेतला आहे 1 वाटी। रवा आपण आता छानपैकी भाजून घेऊया। हलवत राहा, त्याला बुडाला लागू देऊ नका। छानपैकी झाला, लालसर भाजला गेला थोडा। तर आपण आता खोबरं किसलेलं आहे मी इथे 2 वाट्या। तुम्ही जास्त पण घेऊ शकता किंवा तुम्हाला कमी लागत असेल तर कमी पण टाकू शकता। आणि हे पण भाजून घ्यायचं, म्हणजे याचा आपल्याला स्मेल येणार नाही। जास्त दिवस राहिलं तरी छानपैकी राहील आपली करंजी। आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकले आहे मी, बदाम, काजू आणि पिस्ता। तुम्हाला जर आणखी ॲड करायचं असलं याच्यामध्ये तर तुम्ही करू शकता। आणि पिठी साखर घेतली होती 1 वाटी, तर मला गोड कमी लागत होतं म्हणून मी थोडीशी बाजूला ठेवली। तुम्ही जास्त पण टाकू शकता। आणि विलायची पूड 1 चम्मच टाकलेली आहे मी इथे। आणि हे सर्व सारण एकत्र करून छानपैकी मिक्स करून घेऊया। आपलं सारण इथे आता तयार झालेलं आहे। चला तर आता आपण पीठ भिजवलं होतं, आपण आता अर्ध्या तासानंतर छानपैकी मुरलं आहे ते। आता पुऱ्या लाटून घेऊया आपण करंजी भरण्यासाठी। आणि पुरी लाटल्यानंतर त्याला पाण्याने चारही साईडनी आपण त्याला ओलं करून घ्यायचं, म्हणजे आपण भरलेलं सारण ते चिटकेल पक्क आणि बाहेर येणार नाही। जेव्हा आपण तळू त्यावेळेस ते बाहेर तेलामध्ये फुटणार नाही पाणी लावल्यामुळे। तर आपण छानपैकी त्याला फोल्ड करून घेऊया आता। आणि याला तुम्ही हाताने पण डिझाईन करू शकता किंवा चमच्याच्या साहाय्याने पण, हे असं चम्मचने पण डिझाईन करू शकता किंवा ग्लासवर पण बनवू शकता तुम्ही। तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता। फटाफट करायचे असल्या तर अशा टाईपच्या करू शकता तुम्ही करंज्या। छानपैकी आकार येतो आणि डिझाईन पण छान दिसते आपल्याला ही। असं करून आपण एक एक करून फटाफट आपल्या करंज्या तयार होतील। तुम्ही पण करून बघा एकदा। आणि असं करून आपण एक एक करून सर्व फटाफट आपलं करून घेऊया। पटापट होतात, त्या टाइम नाही लागत। हे बिलकुल चम्मच आपल्या चमच्याच्या साहाय्याने भरून निघतात। चला तर आता सर्व करंज्या आपल्या बनवून रेडी झालेल्या आहेत। तर बघा इथे मी चमच्यांनी तर केल्यास, परंतु हातांनी पण केलेले आहे मी। हातांनी त्याची मुरड म्हणतात त्याला, मुरड भरलेली आहे। तर तुम्ही पण तुम्हाला जी कला येते त्या टाईपनं करायची आहे। आणि आता आपण तळण्यासाठी एक एक करून अशा 4-4, 5-5 छानपैकी तळून घेऊया। मस्त फुगतात आणि त्याला खालीवरी करून घेऊया। बघा किती छानपैकी फुगून येत आहेत, एकदम सुंदर आल्यात आणि कलर पण छान येतोय। पलटून घेऊया आपण त्याला। अशा प्रकारे आपल्या करंज्या मस्तपैकी तळून राहिल्यात आणि कलर पण छान येतोय। कलर पण छान आलेला आहे बघा, सुंदर आलेले आहेत, एकदम कुरकुरीत होतील त्या। अशा प्रकारे आपण आपल्या सर्व करंज्या तळून घेऊ। एकदम छानपैकी दिसतायत, फुगलेले आहेत एकदम। आणि काढून घेऊया आपण, कागदावरती टाकून घेऊया, म्हणजे आपल्याला तेलगट राहणार नाहीत त्या आणि नरम सुद्धा होणार नाहीत। तर अशा प्रकारे आपण सर्व तळून घेऊया। आणि बघा किती सुंदर आपल्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही पण एकदा करून बघा, कुरकुरीत येतात, छान आहेत। आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।